आज आपण बनवणार आहोत वालाची रस्सा भाजी। रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण कडवे वाल वापरणार आहोत। हे कोकणातले कडवे वाल, ते भिजवण्यासाठी 2 ते 3 दिवस जातात। ते आपण भिजवून घेतलेले आहेत। हे भिजवलेले वाल 2 वाटी वाल आहेत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: फोडणीसाठी जिरा आणि लसणाची फोडणी। जिरा आणि लसूण हे टेचून घेतलेलं आहे एकत्र। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, हा उभा चिरून घेतला तरी हरकत नाही। 1 मीडियम साइज टोमॅटो, थोडी कोथिंबीर, ओला नारळ आणि कोथिंबीरीचं वाटप। ते वाटप 2 चमचच मी वापरणार आहे, कारण की ह्या वालांची टेस्ट एवढी छान आहे की जर त्याच्यामध्ये वाटप जास्त प्रमाणात टाकलं तर वालाचं आपल्याला फ्लेवर मिळणार नाही, म्हणून मी 2 चमच वापरणार आहे। त्याच्यासाठी हळद, लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि 2 चमच तेल। चला आता आपण बनवूया वालाची रस्सा भाजी। पॅन मध्ये आपण 2 चमच तेल टाकूया। जिरा लसूण टेचलेलं, जिरा आणि लसूण टेचून घेतलं तर त्याचा स्मेल अतिशय चांगला येतो आणि भाजीला सुद्धा त्याचा खूप छान फ्लेवर येतो। वरणात सुद्धा वापरला तरी हरकत नाही। त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत कांदा, टोमॅटो, चांगलं परतून घ्यायचं। फोडणीत थोडी कोथिंबीर टाकूया, छान स्मेल येतो कोथिंबीरचा त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर आपण एक छान अशी वाफ घेऊया। चांगली वाफ आलेली आहे। वाफलेल्या कांद्यामध्येच आपण वाल टाकून घेऊया, त्यातच वाफवून घ्यायचे। थोडंसं पाणी टाकायचं, चांगले वाफवून घ्यायचे।
वाफ चांगली आलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला बटाटा हवा असेल तरी तुम्ही टाकू शकता. बटाटा टाकल्याने सुद्धा चांगला फ्लेवर येतो. आता आपण त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, गरम मसाला, लाल तिखटमध्ये तुम्हाला जर तुमच्या साठवणीतला मसाला असेल तर तुम्ही वापरू शकता. तुम्ही घरी तयार केलेला मसाला वापरू शकता किंवा बाहेरचा जरी वापरला तरी हरकत नाही, कारण साठवणीतल्या मसाल्यामध्ये गरम मसाल्याचं प्रमाण असतोच. जी मिरची पावडर वापरतायत त्यांनी गरम मसाला आवर्जून वापरा, कारण की ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकला की जरा छान टेस्ट येते. आपण आता टाकत आहोत मीठ, चवीपुरतं मीठ. आपण मसाले टाकून झाले की त्याच्यात वाटपही टाकून घ्यायचं, कारण की एकत्र शिजल्याने ते चांगला फ्लेवर येतो त्याला आणखी. आता एक वाफ घेऊया की आपली रस्सा भाजी तयार होईल. चांगली उकळी आलेली आहे. आपण बघूया वाल शिजलेले आहेत का, कारण की हे वाल शिजायला थोडा जास्त वेळ लागतो इतर भाज्यांपेक्षा, इतर कडधान्यांपेक्षा. अजून तो कडकच आहे. अजून 2-3 मिनिटं लागतील, मग आपली रस्सा भाजी तयार होईल. आपले वाल शिजलेले आहेत. आपली भाजी आता तयार आहे. खूप छान शिजलेत. आपली रस्सा भाजी आता तयार आहे. वालाची रस्सा भाजी तयार आहे. आता ही रस्सा भाजी आपण चपाती बरोबर किंवा तांदळाच्या भाजी बरोबर तर अतिशय उत्तम लागते, किंवा प्लेन राईस बरोबर सुद्धा खाऊ शकतो. वालाची रस्सा भाजी.